आगामी विधानसभा निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाणार आहे। भाजप महाराष्ट्रामध्ये या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्णपणे तयारी करत आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले। कोल्हापूर येथे सांगली, कोल्हापूर आणि सातारा या 3 जिल्ह्याच्या विभागीय बैठकीमध्ये चंद्रकांतदादा पाटील बोलत होते। ते म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला यश जरी कमी मिळाले असले तरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या मतांची बेरीज केल्यास ती महाविकास आघाडीच्या मतांपेक्षा 2 लाख मतांनी पुढे जाते। असं असलं तरी पश्चिम महाराष्ट्रामधील 10 जागांपैकी 4 जागा या महायुतीने जिंकलेल्या असून हे महायुतीचं यश दुर्लक्षित करून चालणार नाही। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती पूर्ण तयारीनिशी उतरणार असून भाजपचे महाराष्ट्रातील संपूर्ण कार्यकर्ते हे ताकदीने काम करतील। राज्य अधिवेशनामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिलेले संदेश सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर अधिवेशने घेण्यात येतील। दक्षिण विभाग प्रमुख खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमांचे अनेक दाखले देत आगामी कार्यक्रमांची रूपरेषा उपस्थितांना सांगितली। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील भोसले, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते।